हाय फ्रेंड्स, आज किचनमध्ये काहीतरी स्पेशल आणि खमंग असं बनणार आहे. जर तुम्हाला सी फूड आवडत असेल आणि एकदम स्पायसी ज्युसी प्रॉन्स खायची इच्छा होत असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. रेसिपी बघून तोंडाला पाणी सुटेल. Welcome to Niharika's Whimsical World. We share life, travel, fun, and more. Please click subscribe and join us. Bye! See you soon! आज आपण बनवणार आहोत परफेक्ट असा प्रॉन तवा मसाल्याची रेसिपी, जी बनवायला एकदम सोपी आहे आणि तव्यावर तर एकदम खमंग अशी बनते. चला तर मग उशीर न करता पटकन या झणझणीत प्रॉन्स तवा मसाल्याची रेसिपीसाठी कोणकोणत्या आणि काय काय इंग्रेडियंट्स लागतात हे बघून घेऊया. लेट्स गो. वाटप करून घेऊया हिरवं वाटण. त्यासाठी आपल्याला 7 ते 8 हिरव्या मिरच्या लागणार आहे. 12 ते 15 आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि 2 इंच आलं घेतलंय आणि ही थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही मिंटचे पानं पण घेऊ शकता त्यामध्ये वाटायला. सो आता हे सगळे इंग्रेडियंट्स आपण वाटून घेऊया. सो इथे आता 2 मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहे. हे 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या मी घेतल्यात आणि इथे कोथिंबीर कट करून घेतलेली आहे. तर पहिलं आपण हळद पावडर घेतलेली आहे आणि इथे मी मालवणी मसाला घेतलेला आहे, जे मी नेहमी वापरते. तर मग मी मालवणी मसाला घेतलेला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्याकडचा कुठलाही साठवणीचा मसालाही वापरू शकता किंवा ते नसेल तर मग तुम्ही लाल मिरची पावडर पण वापरू शकतात. आणि इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे, जी फक्त कलरसाठी आहे, ती मी घेतली आहे. आणि इथे कोरिएंडर पावडर आहे, धना पावडर. आणि जे आपण वाटून ठेवलेलं हिरवं वाटण, ते वाटण आहे हे, ते मी वापरणार आहे. सो आता आपण कृतीला सुरुवात करूया. आता मी इथे कोळंबी पूर्ण साफ करून घेतली, धुवून वगैरे घेतली. धुतलेल्या प्रॉन्समध्ये आपण ही जी वाटण तयार केलं आहे हिरवं, त्यातलं 1-2 चमचे आपण हे वाटण घालून घेऊया. हळद घालूया अर्धा चमचा. आता ह्यात आपण जी काश्मीरी लाल मिरची पावडर असते, जी फक्त कलरसाठी असते, ती घालून घेऊया आपण ह्यामध्ये. आता ह्यात आपण हे जे कोकम आगळ आहे ते आपण थोडंसं घालून घेऊया. 1-2 चमचे इतकं मी डायरेक्टलीच टाकते. चांगलं एकजीव करून घेतो. सगळं मसाला सगळ्या प्रॉन्सला लागला पाहिजे. प्रॉन्स तवा मसाल्यासाठी मी इथे एक तवा घेतला आहे गरम करून आणि त्यामध्ये 3 मोठे टेबलस्पून तेल घेतलेलं आहे. तेल गरम झालं की यात कांदा घालून घ्यायचा आहे. कांद्याला चांगलं ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया. यात आता मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या 10 ते 12, ते पण घालून घेते आणि त्याला चांगलं परतून घेते. कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. मी मगाशी इंग्रेडियंट्समध्ये मीठ सांगायची विसरली, सो आता आपण मीठ पण घालूया 1 पिंच एवढं. हे कांद्याला लवकर ब्राऊन होण्यासाठी हेल्प होईल. हे बघा, हा कांदा आता हळूहळू ब्राऊन व्हायला लागला आहे. सो आता मी विचार केला ह्याला ॲडिशन म्हणून आपण 1 टोमॅटो घालूया, आंबटपणा यायला म्हणून. सो आता मी 1 टोमॅटो किसून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक चॉप करून किंवा प्युरी करून पण घालू शकतात. हळद घालून घेऊया 1 पाऊण चमचा. त्यात आता मी मालवणी मसाला घालते. 1-1.5 चमचा मालवणी मसाला घालते, कारण की आपण वाटपमध्ये पण मिरची वापरली होती, हिरवी मिरची. सो थोडं बेतानेच मालवणी मसाला पण घालते. तर त्यात थोडं अर्धा चमचा धना पावडर घालते. ह्यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर घालते, जे फक्त कलरसाठी आहे. सो 1-1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घातली मी. आणि आता या सगळ्याला चांगलं मिक्स करून घेऊया. आणि हे मसाले आता करपू नये म्हणून मी ह्यात थोडंसं गरम पाणी घालून घेते. आणि गरम पाणी घातल्याने थोडं कलर पण येतो. मिरची पावडर आपण घातली आहे, लाल मिरची पावडर, तर त्यासाठी मग ते कलर पण येईल म्हणून थोडंसं गरम पाणी आपण घालून घेतलंय. आता ह्याला आपण चांगलं मिक्स करून घेऊया. पूर्ण याच्या मसाल्यातलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया ह्याला. आता आपण हे चांगलं परतून घेतोय. तुम्हाला जर वाटलंच की हे मसाला आता थोडा ड्राय होतोय आणि अजून तेल सुटलं नाहीये,
सो आपण काय करायचं, आपण थोडंसं गरम पाणी घालू शकतो याच्यामध्ये. तर आपण गरम पाणी घालून घेऊया जरा. हे बघा, हे चांगलं तेल सुटलंय आता ह्याला. आता ह्यात आपण जो वाटण तयार केलेलं हिरवं वाटण ते घालून घेऊया. हा मसाला आता चांगला परतला गेलाय. आता आपण ह्यात मॅरिनेट केलेले प्रॉन्स घालून घेऊया. आपण हे चांगलं आता मिक्स करून घेतोय. सगळं मसाला पूर्ण ह्याला लागलं पाहिजे कोळंबीला. एक चांगलं मिक्स करूया आपण. जास्त पण आपल्याला हलवायचं नाहीये, नाहीतर ही प्रॉन्स तुटतील, कारण की ते खूप नाजूक असतात. आणि ह्यात आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे. जेवढं तुम्हाला घट्ट हवंय, म्हणजे लपथपीत हवंय की थोडंसं ग्रेव्ही सारखं हवंय, तेवढं तुम्हाला पाणी घालून ह्याला कन्सिस्टन्सी याची ॲडजस्ट करायची आहे. मी सध्या थोडंसं, मला लपथपीत करायचं आहे, जास्त पण पातळ नाही करायचं. सो मी थोडंसं पाणी घालते. ह्यात आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. हे ऑलमोस्ट झालंय आता. सुगंध किती भन्नाट येतोय. व्हेरी गुड. प्रॉन्स बनवायला शिकली पोरगी. नाही, सिरियसली मला फिश वगैरे मला जास्त बनवायला वगैरे कधी असं जमलं नाही लग्न अगोदर. पण आता इकडे US मध्ये आल्यावर आपल्याला शिकायला हवं, कारण की खायचं आहे. तर आता रेस्टॉरंटमध्ये सारखं आपण जाऊन खाऊ शकत नाही. तर मग मला चला बनवायला शिकूया. नाहीतरी कोकणी मुलगी आहे मी, मला शिकायला पाहिजे आणि करायला पाहिजे. सो मी शिकली आता सध्या. बघू आता ह्याची टेस्ट माझ्या नवऱ्याला आवडते की नाही त्याच्यावर आहे. आता कोळंबी झालेली आहे. मी हे कोथिंबीर ह्याच्यावर भुरभुरून घेते. परत एकदा एक फायनल मिक्स देते त्याला. मला एवढी कन्सिस्टन्सी हवी होती तवा मसाल्यासाठी. हे अजून थोडंसं ड्राय होईल जेव्हा आपण हे, आता मी गॅस बंद केलेला आहे. थोडंसं थंड झालं की थोडी अजून थिक होईल हे. तर मला हे एवढीच कन्सिस्टन्सी हवी होती ह्याची प्रॉन्स तवा मसाल्याची, कारण की मला थोडंसं भातावर पण खाता येईल असं ग्रेव्ही घेऊन, म्हणून मी ही थोडीशी लपथपीत अशी ठेवली आहे. आणि ह्यात आता फायनल कोथिंबीर. काय मस्त अरोमा येतो ह्याचा. आहा, खूपच छान. कांट वेट टू ईट इट. सो आपली ही प्रॉन्स तवा मसाला रेसिपी रेडी आहे. ये तर अशी ही प्रॉन्स तवा मसाल्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आणि जर तुम्ही घरी बनवून बघितली तर त्याचा रिव्ह्यू मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. फ्रेंड्स, अशाच नवनवीन रेसिपीज, ट्रॅव्हल व्लॉग्स आणि आपली मजेशीर लाईफ बघण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजेच निहारिकाज विम्सिकल वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, हसत राहा, कीप स्माइलिंग. बाय.